स्मार्ट सिटी योजना सिमेंट रोडवर पिस्तूल खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना अटक. रणजित शिरसाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांनी 18 एप्रिलला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार 16 एप्रिलला दुपारी 4 वाजता सुमारास श्यामनगर येथील स्मार्ट सिटी योजना सिमेंट रोडवर पोलिसांनी सापळा रचून पिस्तूल खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. आरोपीकडून एक पिस्तूल व 2 जिवंत कारतूस असा एकूण 22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध पारडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांनी दिली आहे. पारडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे आम्ही सर्व अधिकारी आणि अंमलदार आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली, गुप्त माहिती होती की त्याच्यामध्ये पिस्टल देण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी काही गुन्हेगार आम्हाला तिथे येणार आहेत अशी माहिती मिळाली. त्याप्रमाणे आम्ही स्मार्ट सिटीचा जो रोड आहे सिमेंट रोड या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्या दरम्यान एक कारवाईमध्ये आम्ही बघितलं तर 2 इसम एकमेकाला पिस्टल देणारे आणि घेणारे दोघेही तिथे आले होते आणि त्यांना आम्ही जेव्हा झडती घेतली त्यावेळेला आम्ही त्या पाहणी केली तर त्याच्यामध्ये आम्हाला एक मॅगझिनवालं एक पिस्टल मिळालं. त्याच्यामध्ये 2 जिवंत कारतूस देखील मिळाले आणि ते आम्ही तिथेच मग त्यांना पंचांसमक्ष जप्त करून आम्ही त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. आर्म्स ॲक्ट कलम 325 प्रमाणे आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल देखील केलेला आहे. सदर पिस्टल हे नेमकं कुठून आणि कोणाकडनं आणलेलं आहे याची आम्ही पूर्ण चौकशी करत आहोत, कारण याच्यामध्ये कुणी ना कुणीतरी कुठून आणलेलं असावं असा आमचा पूर्ण विश्वास आहे. तर त्याप्रमाणे आम्ही कुठून आणलं काय आणलं याची पूर्ण खात्री करत आहोत. पिस्टलची पूर्ण किंमत आहे 22,000 रुपये. त्याच्यामध्ये जिवंत 2 कारतूस देखील आहेत. हा जो दुसरा जो आरोपी आहे, पहिला जो आरोपी घेणारा आहे तो कैलाश शाहू म्हणून त्यांनी पिस्टल खरेदी करण्यासाठी मागवलं होतं आणि जो दुसरा जो आहे आरोपी याचं प्रिव्हियस रेकॉर्ड आहे, त्याचं नाव आहे गौरव झंजाड. याच्यावरती यापूर्वी पण गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर जसं चोरीसारखे गुन्हे किंवा मारामारीचे गुन्हे आणि दरोडासारखे गुन्हे त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हा आरोपी या गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत आहे. बिलकुल अगर याच्यामध्ये जर त्यांनी ते कुठून आणलं आहे याची जर माहिती मिळाली आपल्याला तर पूर्णपणे आपण सगळे आरोपी याच्यामध्ये सहभागी करणार आणि त्यांची पुढील पूर्णपणे कायदेशीर कार्यवाही करून त्यांना अटक करणार.